खासदार श्रीकांत शिंदे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आज राज ठाकरेंनी जी भूमिका मांडलेली आहे, आपला महायुतीसोबत आलेला आहे, त्यांना पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल? मी सर्वप्रथम मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आज मनसेने जो आहे तो बिनशर्त पाठिंबा जो आहे तो महायुतीला आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या कामाला जे आहे ते त्या ठिकाणी दिलं। गेले 10 वर्षामध्ये ज्या प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाने विकास केलेला आहे आणि एक सक्षम नेतृत्व जे आहे हे देशाला या ठिकाणी मिळालेलं आहे, त्यांना जो आहे तो त्या ठिकाणी पाठिंबा जो आहे तो राजसाहेब ठाकरेंनी दिलेला आहे। नक्कीच राजसाहेबांच्या समर्थनामुळे महायुतीची ताकद जी आहे ती अजून महाराष्ट्रामध्ये वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या ठिकाणी महायुतीच्या निवडून येतील। त्याच्यामध्ये योगदान देखील जे आहे हे मोठं योगदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं देखील असेल, राजसाहेबांचं असेल। एकंदरीत पाहायला गेलं तर महायुती आता त्याच्यामध्ये पहिले शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर भाजप आणि आता मनसे आलेत, तर नागरिकांच्या ज्या आशा होत्या, अपेक्षा होत्या, काय वाटतं की त्या पूर्णपणे आता दुपटीने पूर्ण होतील किंवा कुठलीही अशी? बघा, चांगले कामासाठी लोक एकत्रित येतात। आज चांगल्या कामासाठी जे आहे ते तिन्ही पक्षांनी आता चौथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील एकत्र आलेली आहे आणि नक्कीच ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे, ज्या गतीने काम चालू आहे, तर येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम जे आहे हे सरकारच्या मार्फत या ठिकाणी होईल। देशामध्ये आज देश एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम जे आहे ते नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि 10 वर्षामध्ये जो विकास केलेला आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे हे समर्थन जे आहे ते राजसाहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।